Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना आता महाविकास आघाडी अबाधित राहणार का असा प्रश्न विचारला जात होता. महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जरी म्हणत असले तरी आता राज ठाकरेंना मवियामध्ये येण्याची इच्छा असल्याचं समोर आलंय. खुद्द संजय राऊत यांनी याबाबत खुलासा केलाय. गेल्या काही काळापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी देखील या काळामध्ये वाढल्यात. या सगळ्या चर्चा सुरू असताना मवियामध्ये राज ठाकरेंना एंट्री मिळणार का असा प्रश्न होता. राज ठाकरेंच्या परप्रांतीयांच्या भूमिकेमुळे मवियामध्ये राज यांना एंट्री मिळण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मवियामध्ये नवा भिडू नको असं एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. कल्याणमध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान देखील नव्या भिडूला सोबत घेण्यावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडून येण्याची गरज असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी बोललं होतं. इंडिया अलायन्समध्ये नवीन कोणी भिडू घेण्याच्या अनुषंगानं इंडिया अलायन्सच्या राष्ट्रीय पातळीवर त्याची चर्चा घडून येणं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून इंडिया अलायन्सचा नवीन पार्टनर आल्यानंतर अधिक यावर भाष्य करणं योग्य राहील. आता राऊतांनी या सगळ्यावर मोठा खुलासा केलाय. राज ठाकरेंना मवियात यायचं आहे असं राऊत म्हणालेत. त्याचबरोबर काँग्रेसला सोबत घेण्याची त्यांची इच्छा असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो. येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे. अरे वा, की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. त्याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे. जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे. तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे. त्यामुळे आता राज ठाकरे मवियामध्ये खरंच येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.